वडाळा स्टेशन परिसरामधली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वाहनं जी आहेत ते अनेक ठिकाणी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे कमरेपेक्षा सुद्धा जास्त पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरात साचलंय। घरी चाललेली ही सर्व मंडळी आहेत। जवळ वडाळा आणि आसपास परिसरातली जी राहणारी मंडळी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई कुठून आला आणि कुठे चाललाय? कुठून आलाय? जय श्री राम। कुठून आलाय? चेंबूर। और कितने देर से फंसा है यहाँ पे? एक कुछ नहीं, कॉलेज से अभी आया हूँ तो लो कॉलेज से आए हो? आप किधर से आए दादा? साइन। मावशी किती वेळ झाला पावसात अडकला इकडे? इथे 1 तास झाला आम्हाला। 1 तास झाला। कुठे चाललाय? मी इथे वडाळ्याला चालले पोरीच्याकडे। लोकल चालू आहे का बंद आहे? बंद आहे वाटतं सध्या। मी जुईनगरला राहते। हां, तर आता जुईनगरला जायला बघू, आता मार्ग काढू काय ना काय। मोठा पावसाचा फटका या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। वडाळा स्टेशन परिसरातली ही सध्याची दृश्य आहेत। वडाळा मोनो रेल स्टेशन आपण समोर पाहतोय आणि त्याला लागूनच शेजारीच त्या ठिकाणी लोकलचं स्टेशन देखील आहे। ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे त्यामुळं नागरिक सध्या घरी जाताना मोठ्या समस्यांचा सामना करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई।